रामराम शेतकरी मित्रांनो, भारत देशामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर भारत देशामध्ये बाहेर देशातून कांदा हा आयात केला जातो. यामध्ये प्रामुख्याने इजिप्तमधून आपल्या सरकारने यापूर्वी कांदा हा बऱ्याच वेळा आयात केलेला आहे. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण याचीच सविस्तर माहिती ही पाहणार आहोत की कधीकधी इजिप्तचा कांदा हा आयात केलेला आहे, त्यावेळेस बाजारामध्ये भाव किती होते, काय परिस्थिती होती, तर यावर्षीची इजिप्त येथील परिस्थिती नेमके काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. सुरुवातीला आपण पाहूयात इजिप्त येथील माहिती. मित्रांनो, कांदा उत्पादनात स्वयंपूर्ण असलेला देश इजिप्त हा देश दरवर्षी 10 लाख टन कांदा निर्यात करतो. या देशात यंदा ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थाच्या किमतीत 71% तीव्र वाढ झाली आणि विशेषतः भाज्याच्या किमती जुलैमध्ये 5.5% वाढीच्या तुलनेत 24.4% वाढल्या. कांद्याच्या जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या भारताने ऑगस्टमध्ये देशांतर्गत किमतीत वाढ झाल्यानंतर कांद्यावर 40% निर्यात कर लावला. तर अलीकडेच कांद्याचं किमान निर्यात मूल्य $800 प्रति टन केलं. जगातील कांदा निर्यातीत इजिप्तचा वाटा मोठा असून 2022मध्ये जागतिक कांदा निर्यातीत इजिप्तचा वाटा 5.1% इतका होता. दरम्यान इजिप्तने घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे त्या देशातून भारतात कांदा आयात होण्याची शक्यता डिसेंबरपर्यंत तरी मावळलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, इजिप्तने निर्यातबंदी ही केलेली आहे. डिसेंबरपर्यंत तरी भारतामध्ये इजिप्तचा कांदा येणार नाही. तर पाहूयात यापूर्वी इजिप्तची कांदा कधीकधी आपण आयात केलेला आहे, काय परिस्थिती होती. मित्रांनो, यंदा खराब हवामानामुळे भारतासह युरोपातील शेतीलाही फटका बसलेला आहे. कांदा पिकालाही त्याचा फटका बसल्याने अनेक कांदा उत्पादक देशामध्ये कमी उत्पादन आलेलं आहे. मागील वर्षी इजिप्तमध्ये कांदा उत्पादन अतिरिक्त होतं, पण भाव पडल्याने त्याचा फटका तेथील शेतकरी व व्यापाऱ्यांना बसला होता. त्याचा परिणाम यंदा कांद्याची लागवड घटण्यात आली. मात्र तरीही कांदा निर्यातीमध्ये दुपटीनं वाढ होऊन सप्टेंबर अखेरीस 600,000 टनावरती गेली. मागच्या वर्षी 300,000 टन इतकी कांदा निर्यात होती. कमी उत्पादन आणि वाढलेली निर्यात यामुळे इजिप्तच्या स्थानिक बाजारात कांदा महागला व सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. आज तायगत भारताच्या कांदा आयातीचा इतिहास पाहता स्थानिक बाजारातील कांदा टंचाई व महागाईच्या काळात इजिप्तसह तुर्कस्तान, अफगाणिस्तानच्या कांद्याने देशाला दिलासा दिल्याचे दिसून येते. त्यातही निवडणुकाच्या काळात लोकांचा रोष वाढू नये म्हणून इजिप्तचा कांदा आयात करण्यात यापूर्वी आलेला आहे. नोव्हेंबर 2020मध्ये केंद्र सरकारने ऐन दिवाळीत तुर्कस्तान, इजिप्त इथून कांदा आयात केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट होती. त्यावेळेस स्थानिक कांद्याला सुमारे 4,500 प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता, तर तुर्कीच्या कांद्याला सरासरी 1,500 प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता. त्यावर्षी अवकाळी पावसामुळे लाल कांद्याच्या पिकाचे नाशिकसह महाराष्ट्रात मोठे नुकसान झाल्याने कांदा महागलेला होता. तर मित्रांनो, 2019मध्ये डिसेंबर महिन्यात भारतातील किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती ह्या वाढल्या होत्या. सुमारे 120 ते 150 रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होत होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात कांदा टंचाई निर्माण झाल्याने हादरलेल्या केंद्र सरकारने जगभरात मिळेल तेथून कांदा आयात करायला सुरुवात केली होती. तुर्कस्तान, इजिप्त येथून कांदा आयात करण्यात आला होता. मात्र हा कांदा थंड असल्याने त्याची वाहतूक वातानुकूलित वाहनामधून करावी लागली होती. इतके करूनही हा कांदा पुणे येथील किरकोळ बाजारात 120 रुपये प्रति क्विंटल दराने विकला होता. तर ऑगस्ट 2015मध्ये किरकोळ बाजारात कांद्याच्या भावाने 70 गाठली होती. तेव्हा सत्तेवर येऊन नुकतेच वर्ष झालेल्या केंद्र सरकारने आधी सत्तेवर असलेल्या सरकारच्या कित्ता गिरवत इजिप्तवरून कांदा आयात केला. मात्र स्थानिक बाजारपेठेतील शेतकऱ्यांना कांद्याचे बाजारभाव कमी त्यामुळे मिळाले. तर 2013मध्ये नोव्हेंबर महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे इजिप्त, अफगाणिस्तान येथून तत्कालीन केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कांदा आयात केला होता. मात्र इजिप्तचा कांदा आकाराने सुमारे 400 ग्रॅमचा असल्याने किलोत जास्तीत जास्त 3 कांदे बसतात. त्यामुळे सामान्याने त्याकडे पाठ फिरवली होती. त्यावर्षी कांदा किरकोळ बाजारात 60 रुपये किलोपेक्षा जास्त विकला जात होता, तर इजिप्तचा कांदा सुमारे 50 रुपये किलोने विकला गेला. त्यावेळी येऊ घातलेल्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सामान्यामध्ये रोष वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला होता.
असं बोललं जात आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की यापूर्वी केंद्र सरकारने ऐन सणासुदीच्या हंगामामध्येच कांद्याची आयात ही बाहेर देशामधून केलेली होती. त्यामध्ये इजिप्तमधून कांदा हा दरवेळेस आणण्यात आलेला होता, परंतु यावर्षी इजिप्तने कांद्याची निर्यात बंदी ही केलेली आहे आणि त्यामुळे इजिप्तमधून डिसेंबर एंडपर्यंत तरी कांदा भारतामध्ये येणार नाही. मित्रांनो, या बातमीवरून असं लक्षात येतं की बाहेर जगामध्ये सध्या कांद्याला मागणी चांगली आहे, कारण इजिप्तमध्ये कांद्याचं उत्पादन कमी होऊ नये, इजिप्तमधून कांद्याची निर्यात ही जास्त प्रमाणात यावर्षी झालेली आहे. भारतामधून निर्यात जास्त होत होती, परंतु भारताने निर्यात मूल्य वाढवल्यामुळे पुन्हा एकदा निर्यात ही कमी झाली. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.